नमस्कार. एक हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्यातला डायलॉग फार सुंदर होता. तो हकला शाहरुख खान, ज्याला बाळासाहेब श्वानमुखी शाहरुख म्हणायचे, तो शाहरुख खान त्या बाजीगर चित्रपटात म्हणतो, हार कर भी जीतने वालों को बाजीगर कहते हैं करत. आणि मला एक प्रश्न पडला आता बसल्या बसल्या, स्टुडिओमध्येच बोलत होतो. हार कर भी जीतने वालों को बाजीगर कहते हैं, लेकिन जीत कर भी हारने वालों को क्या कहते हैं, असा प्रश्न मी विचारला. आणि स्टुडिओत बसलेल्या आमच्या मित्रांनी सांगितलं की पप्पू कहते हैं. म्हणलं हाच विषय बोलायला खूप छान आहे ना. हेच बाजीगर विरुद्ध पप्पू असं सहजपणे मांडता येऊ शकतं की. मंडळी, ते नारी शक्ती अधिनियम विधेयक लोकसभेने फेटाळले. फेटाळले कसे? म्हणजे याला तांत्रिक गोष्टी आहेत. फेटाळलं तर फेटाळलं, नागवं तर नागवच. उगी चड्डी आहे की लंगोट घातली होती की असं म्हणायचं काही कारण नाही. फेटाळलं म्हणजे तो सरकारचा पराभव आहे तांत्रिक दृष्ट्या. यात काही म्हणजे निर्विवादपणे तो सरकारचा पराभव आहे. 360 मतं सरकार या विधेयकाच्या बाजूनं मिळवू शकलं नाही आणि ते पराभूत झालं. त्यात काही फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये. आपण नाही म्हणताना सरकारला वाटत असेल वाटू दे, काही फरक पडत नाही. मला एक 2-3 प्रश्न पडतात. मोदी, शहा एवढे राजकारणातले निपुण माणसं आहेत. यांची बुद्धी का चरायला गेली असेल का? काय यांना माहित नसेल आपल्याकडे 360 नाहीच आहेत. आपल्याकडं 360 नाहीच आहेत. तरीही हे आणायचं, संसदेत चर्चा घडवायची, वाटेल ते बोलू द्यायचं आणि सरकारचा पराभव होऊ द्यायचा. म्हणजे आमच्याकडे मराठीत म्हण आहे, कानात बिड्या बगलत रेडू धोत्रावर येईन. तसा काही कॅटेगरी आहे का मोदी शहांची? म्हणजे एकाच्या कानात बिड्या आहेत, एकाच्या बगलत रेडू आहे, एक धोत्रावर येईन करतो आणि खूपच हुशार असल्यासारखं दाखवतो, असं काही आहे का? मग मोदींनी हे विधेयक का आणलं असेल? का आपली अशी शोभा करून घेतली असेल? शोभा झाली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून मी पहिलं वाक्य उच्चारतो, हार कर भी जीतने वालों को बाजीगर कहते हैं. मोदी हरलेत, मोदी जिंकलेत. अवकात लक्षात आणून दिली. म्हणजे मोदी म्हणेल त्याला विरोधच करायचा या वृत्तीपोटी मोदींनी यांना चांगलं म्हटलं तर हे वाईट म्हणून घेणार. म्हणजे मोदी म्हणतात ते खोटं आहे. मोदी म्हणाले हा देश खूप पुढे जातोय, कसलं फालतू आहे, मागे जातोय. मोदी म्हणाले आपण मोठी अर्थशक्ती होतोय, कसलं आपली डेड अर्थशक्ती आहे. मोदी म्हणाले आपल्या इंटरनॅशनली वजन वाढलंय, कसलं मोदीला आचार झालाय. मोदी म्हणाले आपलं फार पाकिस्तान विरुद्ध पराक्रम दाखवलाय, कसलं माघार घेऊन तर आले. मोदी म्हणाले काँग्रेस आणि राहुल गांधी खूप दमदार नेते आहेत, कसले 75 आहेत. अरे, आपल्यावर बोलताना सुद्धा हेच म्हणायचं, ही कॅटेगरी आली कुठून यांची? तसं महिला विधेयकाच्या मध्ये मोदींनी आणलंय का? करून टाका विरोध. अरे भाई पप्पू, समजून तरी घ्यायचं. आपली जी आजवर ठासल्या गेली आहे, या मस्त मेख मारल्या गेली आहे काँग्रेसला, ती महिला विषयक धोरणांमुळेच ठासल्या गेली आहे. लाडकी बहीण, लाडली बहिणा या सगळ्या योजना आणल्या आणि त्या योजनांच्या मधून महिलांची सर्वाधिक मतं मोदींनी घेतली. अरे, ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर तर मुस्लिम महिलांची सुद्धा मतं घेतली. महिलांच्या नावावर घर करण्याच्या योजनेवर जे धर्म मोदींना मतदान करणार नाही त्यांची पण घेतली. महिला भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत. किमान अशा वेळी तरी शहाणपणानं आपण याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. पर मोदी को मालूम था ये गलती जरूर करेंगे. मोदी या कॅटेगरीतला माणूस आहे ना की जर तुम्हाला चूक करू देतो. मी नेहमी एक वाक्य उच्चारतो बघा, माझे या आधीचे व्हिडिओ काढून बघा. मोदी तुमच्या मैदानात येऊन लढत नाहीत, ते शत्रूला आपल्या मैदानात बोलवतात आणि लढतात. गारद फिनिश. हे पप्पू जीत कर भी हारने वाला मोदी के मैदान में जाकर लड़ा, भिड़ा.
बरं, गंमत कशी असते, कधी कधी असं काही चक्रव्यूह असताना कळतच नाही नेमका काय लोचा व्हायलाय ते आपल्यासोबत. म्हणजे दुःख व्यक्त करावं, आनंद व्यक्त करावा, काय करावं नेमकं कळत नाही. म्हणजे हे जीतम 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 वाले जे बोंबलत सुटले होते, यांनी टीव्हीवर आपला आकडा बघितलाय का हो? आकडा बघितलाय? इंडी आणि एनडीए या दोन आघाड्यांच्या एकूण संख्या कशा आहेत? म्हणजे सरकार स्थापन झालं त्यावेळी 292 एनडीए कडे होते आणि 234 इंडीकडे होते. 37-38 पक्षाचं कडबोळं, 234 मतं होती. आता हे मतदान मोजतानाचा लोचा काय हो? एनडीएकडं 229 आहेत आणि इंडीकडे 229 मतं पडली विरोधात त्या, आणि एनडीएला 298. त्यांचे 6 कसे वाढले आणि यांचे 5 कसे कमी झाले? ते 5 कोण आणि तिकडचा 1 कोण वाढलेला? जरा विचार करा, जरा. म्हणजे बसल्या बसल्या मोदींनी यांचे 5 हाणले, 1 वाढवला आणि मोदी हारले. आणि मोदी हारले. ह्याला महाराष्ट्रात हे असंच कांड करून टाकलंय. राज्यसभेत, विधान परिषदेत हळूहळू 5-6, 5-6, 12-13, 12-13 करत 2दा फोडले आणि तिसरा झटका असा मारला की उद्धव ठाकरे गारद, विश्वातले, ब्रह्मांडातले सर्वात बेस्ट मुख्यमंत्री, आपलं पद सोडून देऊन घरी बसले. मातोश्रीचा स्वीकार केला आणि वर्षाचा त्याग केला म्हणले, आणि ते त्याग करून येऊन घरी बसले. अरे, एकदा डेमो दाखवलाय, पुन्हा अजून त्याच डेमोला प्रत्यक्षात आणण्यासाठीची वेळ तुमच्यावर आली असेल ना. मोदीकडे 360 नाहीतच, मोदीकडे 360 नाहीतच. मोदींनी ठासली आणि 360 करून दाखवले, तर काय घेताल? कशाला? काय को उंगली करणे का म्हणतो मी. म्हणजे ते दखनी कवी आहेत, फार मस्त कविता आहे ती, दखनी भाषेतली कविता आहे, मला ती आवडते. नाही बोले तो सुनते नाही, मला ती कविता खूप आवडते. तर ते अशा इतक्या छान छान ओळी आहेत ना. मैंने पूछा समधी से क्या समधन फिर उम्मीद से है, शर्मा के वो बस बोले इतना, नहीं बोले तो सुनते नहीं. आणि त्यातली एक ओळ फार मस्त आहे. ते म्हणतात की बिच्छू का मंत्र मालूम नहीं और सांप के बिल में उंगलियां कर रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. कशाला म्हणतो त्या सापाच्या बिळात बोट करायची आणि त्यानं फसकन चावायचं? काय होईल? विषप्रयोग आपल्यावर होतो, आपल्यावर होतो. 6 आपल्या खालून निघून गेलेत, पत्ता पण नाही. आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो अशा उड्या मारत असताना 6 जणांनी जी काही ठासली आहे ना, ती लक्षातच नाही यांच्या. आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो म्हणताना 6चे 60 करायला वेळ लागणार नाही मोदीला. 6चे 60 करा, 298 केलेत, लागते 360. आता पाहिजेत फक्त 62. 61-62चा खेळ बेकार असतो, कधी होऊन गेलं पत्ता लागत नाही. 60 कधी जातील कळतच नाही, फार बेकार असतो तो खेळ. त्या खेळात फार भानगडीत पडायचं नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि मोदींच्याकडे तर अशी लंबी चौडी लिस्ट आहे ना की जे लगेच तयार होतील. मला पहिला प्रश्न आहे, हे जे 5 एक्स्ट्रा आलेत, 6, 5 का 6, हे कुणाचे आहेत? साहेबांनी घात केला का? काका साहेबांनी हो केला शकतो की. इकडे शिव्या द्यायच्या आणि तिकडं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या गमाळा म्हणायचं. चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद आहे, सुरू होऊन जातं काकाचं. हा घोळ काकाने केलाय का? की आता माझ्या हातात माईक शिवाय दुसरं काहीच नाही, काहीतरी यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या आदरणीय ब्रह्मांडातील सर्वोत्तम माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी केलाय का? त्यांच्यासोबत स्कॅम झालाय? म्हणजे आपलं हे इकडंच माझे सगळे एक आहेत, माझे सगळे एक आहेत, गेले निघून. ते आमच्याकडे मुद्दाम लोक किस्सा सांगतात बघा, म्हणजे बायको कशी करावी, कशी करावी, म्हणजे हे उदाहरण म्हणून घ्या, कशी करावी. तर म्हणले मित्रांनी फोन केला, वहिनी दोस्त घरी आहे का? आणि बायकोनं सांगावं नाहीत या.
अशी बायको करू नका, नाहीत या म्हणणारी बायको करू नका, असं म्हणतात लोक आमच्याकडे. तसं उद्धव साहेबांना आम्ही निष्ठावान म्हणून. अरे उद्धव साहेबांनी काय सांगितलंय, नाहीत या, एवढं असा कॅटेगरी काही झाली आहे का, हे पण तपासणं आवश्यक आहे. निष्ठावंतांच्या व्याख्या आता बदलत चालल्यात ना, म्हणून जरा तपासून घ्या हे 6 कुठले आलेत. साहेबांच्या पक्षातले आहेत की उद्धव साहेबांच्या पक्षातले आहेत की आरजेडीच्या लोकांना कळलंय आपलं तर सभागृहात थर्रा मारूनच येत आहे, त्याच्यापेक्षा बरं आहे शुद्धीतल्या लोकांकडे गेलेलं बरं, असं समजून आरजेडीच्या 4 जणांनी घोळ केलाय का. 4 आहेत ना आरजेडीकडे, 92, 4, 96, अजून 2 कुठले काय बघता येऊ शकेल का. आम आदमी पार्टीच्या लोकांना आणि आरजेडीच्या लोकांना वाटलं मिळून जरा आपण मिळूनच काहीतरी गडबड करू. बंगालातली सत्ता जाती आहे आणि तृणमूलकडे सगळ्यात जास्त आहेत 29. मी आकडा 62चा करतोय, आकडा 62चा. बंगालातली सत्ता जाती आहे, तृणमूलकडे 29 आहेत, साहेबांकडे 8 आहेत, उद्धव साहेबांच्याकडं साधारणतः 9-10 असा काहीतरी आकडा आहे. या सगळ्यांचा आकडा एकत्रित केला की 62 पर्यंत पोचतो. एनडीएचा आकडा 62 पर्यंत पोचतो. त्यामुळं रहा सावध, होऊ नका बेसावध, कारण करील कुणीतरी तुमचं सावज. चैन से सोना है तो जाग जाओ, मोदी और शाह कहीं भी बैठा हो सकता है और आपके एमपी चुरा कर ले जा सकता है. वो आपके इर्द गिर्द कहीं दिखे तो जागते रहो और अपने आप को संभाल के रखो, वरना वो मुर्गी के नीचे से अंडा निकाल ले जाते हैं. तेव्हा कसं होईल जरा विचार करा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज